आप देख रहे हैं विदर्भ समाचार, आवाज विदर्भ की। नमस्कार, विदर्भ समाचार में मैं नेहा आप सभी का स्वागत करती हूँ। बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के मानस पुत्र बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे इनकी जन्म शताब्दी के अवसर पर गोंडवाना विश्वविद्यालय की बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अध्ययन केंद्र और डॉक्टर आम्बेडकर कला वाणिज्य एवं विज्ञान महाविद्यालय चंद्रपुर द्वारा संयुक्त रूप से 25 और 26 सितंबर को राजाभाऊ खोब्रागडे के व्यक्तित्व और कृतित्व पर 2 दिवसीय अंतर संकाय अंतर्राष्ट्रीय सम्मेलन का आयोजन किया गया है। यह अंतर संकाय अंतर्राष्ट्रीय सम्मेलन डॉक्टर आम्बेडकर कला वाणिज्य एवं विज्ञान महाविद्यालय दीक्षा भूमि में आयोजित किया गया है और इस सम्मेलन में विचारक, गणमान्य व्यक्ति, शोधकर्ता और छात्र भाग लेंगे। गोंडवाना विश्वविद्यालय के कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेखन ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि राजाभाऊ खोब्रागडे के जीवन और कार्यों पर चर्चा होगी। उन्होंने बताया कि 25 सितंबर को सुबह 10 बजे गोंडवाना विश्वविद्यालय के कुलपति डॉक्टर प्रशांत बोकारे सम्मेलन का उद्घाटन करेंगे और विश्वविद्यालय अनुदान आयोग के पूर्व अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात मुख्य भाषण देंगे। इस सम्मेलन में बड़ी संख्या में शामिल होने का आह्वान आयोजकों की ओर से प्रेस कॉन्फ्रेंस में किया गया। चंद्रपूरचे पुत्र आणि गौरव स्मृतिशेष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा 25 सप्टेंबर 2025 पासून 25 सप्टेंबर 2025ला जन्म शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी चंद्रपूर यांच्या वतीने 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या परिषदेकरिता उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय प्रशांत बोकारे सर, अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अरुण घोटेकर साहेब, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून देशातील विविध नामवंत इतिहासकार, अभ्यासक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। ज्यामध्ये विशेषतः UGCचे माजी सन्माननीय डॉक्टर सुखदेव थोरात सर, त्याचबरोबर सन्माननीय जबी पवार सर, USA वरून लक्ष्मण सत्या हे ऑनलाईन जोडतील, असे जगभरातील व देशातील नामवंत विचारवंत या परिषदेला जोडणार आहे। त्याचबरोबर या सत्रामध्ये विशेषतः बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत असताना संशोधक विचारवंताच्या माध्यमातून जे कांगोरे त्यांच्या जीवनाचे सुटलेले असतील त्यावरही अधोरेखित करण्याकरिता त्यांच्या कुटुंबीय व त्यांच्या निकटवर्तीय लोकांची त्यांच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक कार्यावरती चर्चा घडवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी एक परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर एकूण 5 परिसंवाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। या 5 परिसंवादामध्ये डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले प्रसिद्ध अर्थतज्ञापासून नारायण कांबळे प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असणारे डॉक्टर श्रीमंत कोकाटे, केरळ त्रिवेंद्रवरून सन्माननीय डॉक्टर सावंत, गुजरातवरून अर्चना बनसोड, असे भारतातील विविध प्रांतामधील अभ्यासक या ठिकाणी, विचारवंत या ठिकाणी उपस्थित होणार आहे। समारोपीय कार्यक्रम 26 तारखेला सायंकाळी 4:30 वाजता होईल। यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट राहुल घोटेकर साहेब राहतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे सर, महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राजेश दहेगावकर सर, गोंडवाना विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेखन सर व अन्य लोक या ठिकाणी, अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। जवळजवळ 350 संशोधकांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे अनेक संशोधन लेख या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि या 350 संशोधन पेपराचं जी स्मरणिका आहे ती आम्ही कार्यक्रमस्थळी वितरित करणार आहोत। महाराष्ट्र में भारी बारिश से मराठवाड़ा और विदर्भ के कई जिलों में नुकसान हुआ है। किसान संकट में है। इसी पृष्ठभूमि में कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने मांग की है कि महाराष्ट्र में गीला घोषित किया जाए। राज्य में भारी बारिश के बावजूद पालक मंत्री अभी तक जिलों का जायजा लेने नहीं गए हैं। इस हफ्ते बारिश की तीव्रता बढ़ने की चेतावनी है, इसलिए लोगों और जानवरों को तुरंत सुरक्षित स्थानों पर पहुंचाना जाना चाहिए। जरूरत पड़ने पर NDRF की अतिरिक्त टीमें तैनात की जाए। किसानों को फसल बीमा का लाभ नहीं मिल रहा है।
सरकार को चुनाव से पहले जारी किए गए सकल राजस्व के अनुसार किसानों की मदद करनी चाहिए, क्योंकि किसान और मदद की उम्मीद कर रहे हैं। इसलिए प्रति हेक्टेयर 50,000 रुपए दिए जाने चाहिए। नक्की आज ओला दुष्काळाची पेक्षा भयावह परिस्थिती आहे. ओला दुष्काळ तर सरकारने तुरंत घोषित केला पाहिजे. यापूर्वी सुद्धा आम्ही मागणी केली. मराठवाड्यासह पूर्व पश्चिम विदर्भातील काही जिल्हे, त्यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे, त्यामध्ये वाशिम जिल्हा आहे, बुलढाणा आहे, अकोला आहे, इथलाही सोयाबीन आणि कपाशीचं पीक पूर्ण धोक्यात आलेलं आहे. धोक्यात आलं नव्हे तर नष्टच झाला आहे. आणि अशा स्थितीत ओला दुष्काळ सरकारने त्वरित जाहीर करून मदत करण्याची आवश्यकता आहे. 2-3 दिवसापासून जी अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य परिस्थिती झाली, यापूर्वीच्या पावसानेच पूर्वी कंबरडं मोडलं आहे. त्याचे पूर्णतः पंचनामे झाले नाहीत आणि आता या 2 दिवसात आलेल्या पावसामुळे पूर्ण मराठवाड्यातील सोलापूर असेल, लातूर आहे, नांदेड आहे, परभणी आहे, बीड आहे, उस्मानाबाद आहे, म्हणजे धाराशिव आहे, या सर्व जिल्ह्यातील शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. जनावरं वाहून गेली, माणसं असुरक्षित आहे. सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पंचनामे करू म्हणून भागणार नाही, तर त्या लोकांची सुरक्षा करणं, त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं आणि त्याबरोबरच मंत्र्यांनी त्या जिल्ह्यात त्वरित जाऊन, अजूनही मंत्री गेलेला नाही बांधावर, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे, धाय मोकलून शेतकरी रडत आहे आणि मंत्री मात्र इकडे बसून मजा मारत आहेत. अजूनही गेलेला नाही. मागची एवढी अतिवृष्टी झाली त्यावेळेस कोणता मंत्री फिरकताना दिसला नाही आणि अद्याप हे 2 दिवसामध्ये जर कहर केलाय पावसाने तरी पण जायला तयार नाही. पुन्हा अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत, तसा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. पुढे पुन्हा झालं तर काहीही शिल्लक राहणार नाही. अशा स्थितीत सर्व पंचनामे करणं तर होतीलच, पण आता लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं, त्यांच्या जनावरांची सुरक्षा करणं, त्यांना काळजी घेणं आणि तातडीनं ही कारवाई अपेक्षित आहे. कृषि, पशुपालन, डेयरी विकास और मत्स्य पालन विभाग में संविदा कंप्यूटर ऑपरेटरों के परिश्रमिक का मामला विधायक सुधीर मुनगंटीवार की पहल से सुलझ गया है। नमो शेतकरी महासन्मान निधि योजना के अंतर्गत प्रशासनिक व्यय हेतु 15.35 करोड़ रुपए की राशि वितरित करने की स्वीकृति मिल गई है। इससे 6 माह का लंबित परिश्रमिक प्राप्त हो सकेगा। इसके लिए संविदा कंप्यूटर ऑपरेटरों ने विधायक मुनगंटीवार का आभार व्यक्त किया है। विधायक सुधीर मुनगंटीवार ने इस संबंध में राज्य के मुख्य सचिव को पत्र लिखा था। संविदा कर्मचारी वर्षों से सरकारी काम करते आ रहे हैं। संविदा कर्मचारियों को न केवल नौकरी की अनिश्चितता का सामना करना पड़ता है, बल्कि उन्हें कम पारिश्रमिक भी मिलता है। उन्हें अन्य सरकारी सुविधाएं भी नहीं मिलती। संविदा कर्मचारियों को अवसर 5-6 महीने की अवधि के बाद भी सब्सिडी न मिलने के आधार पर पारिश्रमिक से वंचित रहना पड़ता है। संविदा कर्मचारियों की यह लंबे समय से मांग रही है कि उन्हें हर महीने 1 तारीख को पारिश्रमिक मिले। ये सभी कर्मचारी निम्न मध्यम वर्गीय परिवारों से हैं। नियमित पारिश्रमिक न मिलने के कारण उन्हें हमेशा सामाजिक संघर्ष करना पड़ता है। विधायक मुनगंटीवार ने इस ओर ध्यान आकर्षित किया था। खबरों में बस आज इतना ही। ताज़ा खबरों के लिए देखते रहिए विदर्भ समाचार। तब तक के लिए नमस्कार।